मंडळी जय खानदेश. आज आपण सरासरीने भाग 3 बघू. ठीक. आता भाग 3 शिकत असताना तुमले ज्या भाग 1 भाग 2 आहेत, ज्या उदाहरण तुम्हाला समजत नसतील त्या उदाहरण मला कमेंट बॉक्सला तुम्ही शेअर करा, काही प्रॉब्लेम नाही. मला नंबर आहे तुम्हाला माहितच आहे, 80 55 45 91 75. स्क्रीनशॉट टाका ना, शेअर करा. विदिन सेकंड तुम्हाला रिप्लाय भेटेल, काय टेन्शन नाही. आता आपण ज्या मागला एक भाग 1 आणि भाग 2 त्यापेक्षा थोडा वेगळं उदाहरण आता इथून तुमचं स्टार्ट होते. ठीक आहे. आता भाग 3 शिकत असताना त्यांना पहिलं उदाहरण, अ, ब, क आणि ड यांच्या महिन्याच्या पगाराची सरासरी 8,000 रुपये आहे. 4 लोक आहेत. ठीक. त्याचं प्रमाण जे पगार सरासरी ते किलो रुपये तुम्ही मिळाले 8,000 रुपये. आता तो पगार त्यांना एकाच दोन, दोनास तीन, तीनास दोन या प्रमाणात मिळतो. 8,000 डिवायडेड आहे त्या 4 प्रमाणानुसार भेटत. तर अ चा पगार किती? आता अ पगार काढणार किती रुपये? 4 रुपये. ठीक आहे. आता प्रमाण मांडू आपण. आता अ, ब आणि क. अ न प्रमाण 1, ब न 2 आणि क न 3 आणि 4 न 2. ठीक आहे. एकूण पगार आहे किसे एकूण. ठीक आहे. सॉरी, देखा. एक अ न प्रमाण 2, ब न, क न 3 आणि ड न 4, ड न 2. ठीक. आता एकूण लोक त्या 1 2 3 4 4 लोक. ठीक आहे. ते आपण बेरीज प्रमाणे गिरा लोक एकूण 4, जिरा लोक त्याच्या संख्या छेदल्या ठेवा. ठीक. 1 आणि 2 3 आणि 3 6, 6 2 8 8. ठीक. म्हणजे 8x बरोबर 4 बरोबर 8,000. तिला एकूण सरासरी 8,000. ठीक. आता 4 भागले दो गुणिला, म्हणजे 8x बरोबर 8,000 गुणिला 4. ठीक. आपण येते समान 8x का सवना येस प्रमाणे बेरीज 4 का सवना एकूण 4 लोक म्हणून 4. आता x इकडे भागीला हो ना, गुणिला हो ना, 4 भागीला होते ना, गुणिला झाला. ठीक आहे. आता 8 चौक 32. सोपं असं काय टेन्शन नाही. 32 ला 3 शून्य ते ना. ठीक. 8x बरोबर 32. आता 8x बरोबर 32. आता इकडे गुणला आहे, तिला काय दो भागी x बाहेर नाही. ठीक. 8 चौक 32, 3 शून्य ते ना, म्हणजे x ची किंमत किती होणी 4,000. ठीक आहे. आता आपला पगार कोण विचारलेला आहे? कोणाचा? अ चा. अ ना प्रमाण किती आहे? 1x बरोबर 4. ठीक आहे. आता जर आपल्याला जर ड ना प्रमाण विचारायला नसतं, ड ना प्रमाण 2 एकाने, मग 2 गुणिला 4, x ची किंमत 4,000 ना, 2 गुणिला 4 किलो 8,000 नसतं. तर आपल्या क नी किंमत, क ना पगार विचारायला नसता, क ना प्रमाण 3 आहे, तर 3x म्हणजे x ची किंमत 4 आहे, 3 गुणिला 4 4 ते 12,000. तर आपले ब न विचारायला नसता, ब न प्रमाण 2 आहे, 2 गुणिला x, x ची किंमत किती आहे? 4,000, 4 2 8. असं तुम्ही सरासरी पगार काढता. या देखा मंडळी, आता एक उदाहरण पहिलं उदाहरणापेक्षा खूप क्लास. पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, म्हणजे पहिली संख्या आहे तर दुसरी संख्याने किती आहे? 2 पट आहे. आणि तिसरी संख्येच्या 3 पट आहे. तिसरी संख्येच्या 3 पट आणि या 3 संख्यांची सरासरी 44 आहे. तर पहिली संख्या कोणती? पोली पडताना फेवरेट क्वेश्चन. ठीक आहे. आता कोणाच्या त्या का, आता पहिली संख्या दुसरी दुप्पट आहे आणि तिसरी 3 पट आहे, मग तिसरी संख्या आपण काय मानू? ते एक्स मानू. तिसरी संख्या एक्स मानू. तिसरी संख्या दुसरी संख्या आणि पहिली संख्या.
म्हणजे आता तिसरी संख्या आपण एक्स मानू. ठीक. आता तिसरी तिप्पट म्हणल्यावर पहिले काही 3x. ठीक. आता पहिली संख्या ही दुसऱ्या दुप्पट आहे. आता पहिली संख्या जर 3 आहे तर 3 नेहमी कितला 1.5. समजलं? बघा पहिली संख्या तिसरीच्या तिप्पट आणि दुसऱ्या दुप्पट आहे. म्हणजे पहिली जर 3 आहे 3 पट तर 3 पट नेहमी 1.5 पट कोणी दुसरी संख्या आणि पहिली तिसरी संख्या x. ठीक. तर 3x अधिक 1.5x अधिक x. ठीक आहे बरोबर. आता किती आहे सरासरी किती आहे 44. एकूण संख्या किती आहे 3. जेवढा संख्या तेवढा गुणिला. आता तुम्हाला 3 आणि 1 4 4.5x बरोबर 4 त्रिक 12 4 1 4 त्रिक 12 आणि 13. आपण जास्त न करता आपण एक गुणिले लिहू. ठीक थोडं सोपं आहे. आता 44 गुणिले 3. आता 4.5 हा भागलेला घालो गुणिलेला भागला जाईल. ठीक 4.5 x बरोबर 44 गुणिले 3. सोपा असं उदाहरण काय लोड नका. आता गुणिला जाईल x बाहेर नाही 44 गुणिले 3 भागीला 4.5. आता ह्या पॉईंट काढतो आपण. काय काढतो पॉईंट. हा पॉईंट शून्य कुठे जाईल वरती. ठीक दशापूर्णांक गुणाकार भागाकार तुम्ही शिकायला तर तुम्ही लेक्चर देखत चला. आता 8 0 8 5 तिला भाग दे ना 5 ला भाग दे ना. ठीक 5 9 45. ठीक 5 9 45. आता 5 44 12 5 9 44 नाही काय मग देखा 5 9 45 5 8 40 5 8 40 किलो तुला 5 8 परत 40 परत सांग 45 आहे खाली. ठीक ठीक आता 4 कसा होणार. हा पॉईंट छेदना पॉईंट कुठले तर अंश लिहिला. ठीक मग तो 4 चा आता 5 बघा 5 5 आहे 5 5 8 40 5 9 45 म्हणजे काय होणार तुमना 9 5 9 45. आता 5 ना भाग दो. आता 44 आहे 5 ना पडा 44 नाही कोणती संख्या आहे 40 आहे. मग ते 5 ना पडा 8 नंबर 40 5 8 40. आता 44 म्हणजे 40 घ्या उरणार 4 परत 5 8 40 जाय. आता सॉरी अरे का 4.5 कसं होणार अशी बेरीज करी 44 गुणिला 3 3 संख्यात 44 म्हणून देता. ह्या गुणिला बाहेर लावलं आणि पॉईंट आहे ना वर एक शून्य देणं पडेल. एक्स बाहेर निघणार 44 गुणिला 3 हा पॉईंट काढा 8 गुणा 45 आणि 0 8 गुणा. ठीक 45 8 440. ठीक आहे एक्स ने आता 8 किती होणार 24 8 कितीला 24. आता एक्स ची किंमत किती होणे 24 होईल. आता आपली कोणती संख्या विचारलेली आहे पहिली संख्या प्रमाण काय एक्स. ते काउंटेड. आता हे उदाहरण मागल्या उदाहरणापेक्षा खूप इंटरेस्टिंग. इथून पुढे उदाहरणाची जी पातळी आहे ती थोडी वाढेल आहे. ठीक आहे देखा आता हे 3 संख्यांची सरासरी 50 आहे. किती 50 मांडणी करणार तुम्ही संख्या सांगा तुम्ही. चला ठीक आहे 50 आहे. त्यापैकी दुसरी संख्या कितीला 3 पहिली लिखलो ना पहिली आणि दुसरी सुपर आता काही टेन्शन. देखा त्यापैकी दुसरी संख्या पहिलीपेक्षा 3 ने जास्त आहे. म्हणजे पहिली काही मग एक्स अधिक कोणी दुसरी पहिलीपेक्षा 3 ने जास्त. जास्त म्हटलं म्हणजे प्लस करा कमी म्हटलं म्हणजे मायनस करा. 3 ने जास्त परंतु तिसरी पेक्षा 9 ने लहान.
तिसरीपेक्षा 9 लहान. यापेक्षा दुसरी याचा अर्थच दुसरी संख्या ही तिसरी संख्यापेक्षा 9 लहान म्हटलं म्हणजे दुसरी संख्यापेक्षा तिसरी संख्या ही 9 जास्त. 9 × 3 = 12. संख्या समजली का? त्यापेक्षा दुसरी संख्या पहिलीपेक्षा 3 जास्त, परंतु तिसरीपेक्षा 9 लहान. ठीक. तिसरी म्हणजे 90 कधी 12 होणार. आता x अधिक x अधिक 3 अधिक x अधिक 12 बरोबर सरासरी 50 संख्या 3. ठीक. 1 2 3 3x 1 2 3x 3 आणि 12 15 बरोबर 5 × 15 म्हणजे 150. आणि समजली? x 3x x अधिक 12. ठीक. आता x x x 3x 3 आणि 12 15. आता प्लस येणार काय तो मायनस होईल म्हणजे 3x बरोबर 150 वजा 15 पुन्हा तुम्ही 135 बरोबर 3x. ठीक. 3x हा 15 प्लस येणार मायनस आहे. 3x कंटिन्यू होणार 150 15 होणार 135 3x बरोबर 135. आता 3x बरोबर 135. आता इकडे गुणला आहे निदान भागला जाईल तो x बाहेर निघेल 135 भागिला. ठीक. ते नाही 3 चौक 12. आता 13 मधून 12 उरणार किल्लातून आला 5. 3 चौक 12 13 मधून 12 उरणातून आला 1 आता जाय 15. ठीक. मग 3 पडा 5 बरोबर 15 3 5 15. मग x ची किंमत होणी 45. आता आपली कोणती संख्या विचारली? दुसरी संख्या. दुसरी संख्या बघा काय x अधिक x निकाल 45 आले. 45 अधिक 3 बरोबर 48. आता तिसरी विचार आहे नेक्स्टची 45 ची x ची किंमत आहे 12. 5 2 7 म्हणजे 57. पहिली किती इनकम झाली मग 45. आता 45 48 57 सरासरी 100% केली इथून मिळाली 50. क्लिअर. आहे उदाहरण मागला उदाहरणपेक्षा बरंच काही नवीन. ठीक आहे. अ ब क आणि ड यांचा महिन्याचा पगार ह्या पॅटर्न मध्ये आपल्याला 1-2 उदाहरण पहिले जायचं. ठीक. सरासरी पगार 9,500 रुपये आहे. त्यांचे प्रमाण 8 9 9 10 10 सगळे एवढे आहे. तर क चा पगार किती? किती लवकर अ ब क ड. आता अ प्रमाण किती आहे 8x ब 9x क 10x आणि ड 11. ठीक आहे. आज सगळ्यांनी बेरीज 8x 9x 10x आणि 11x. ठीक आहे. सरासरी किती आहे 9,500. लोक किती आहेत 1 2 3 4. जिथला लोक आहे तिथला त्याला कोणी लिहावा 4 0 0 4 0 0 4 आपण 24 0 आजच्याला 2 4 9 36 2 38. 4 9 सरासरी पगार किती आहे मग 38,000. 8 आणि 9 10 11 11 9 20 10 30 38. ठीक. आता 38x बरोबर 38,000. ठीक. सुपर असे काय टेन्शन नाही. मांडणी जमाल पाहिजे बाकी काही नाही. आता इकडे भागला जाईल x बाहेर निघणार 38,000 भागिला 38. 38 1 38 या 3 0 वर. x ची किंमत किती होणी 1000. आता कोण पगार विचारले क्रमांक किती 9x. किती पगार आली कची 9,000. असं प्रत्येक काढू शकतो. आता कण जर प्रमाण कण प्रमाण आहे सॉरी आपण काढत येणार कण विचार होते ना. कण प्रमाण किती आहे 10.
तुम्ही तर प्रत्येकने पगार काढू शकतो. फक्त का एक्सने किंमत टाकायचं. आता अ नी 8 एकाने एक्सने 1000 आहे 8000, ब ने 9 एक्स एकाने 9 गुणिले 1000 9000, क ने आपण 10,000 काढीस. ड ने जी आहे 11 एक्स आहे किती आहे 11 एक्स म्हणजे 11 गुणिले 1000 11,000. सरासरी पगार जर तुम्ही काढी तर तुम्ही एक्सने किंमत टाकीने काढू शकता. ठीक. आपण असं सिरीज आपलं कंटिन्यू राहील. जास्तीत जास्त पोरसपर्यंत आपलं चॅनल पोहोचवा आणि जास्तीत जास्त पोरला आपलं चॅनल सबस्क्राईब करायला लावा, लाईक करायला लावा आणि प्रत्येक गरजवान पोस्टपर्यंत आपलं चॅनल शेअर करा. ठीक आहे. असाच इंटरेस्टिंग उदाहरण लिसन मी तुम्हाला लवकरच भेटस पुढल्या लेक्चरले. तोपर्यंत जय खानदेश.